चितळे बंधू. कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार, मी अमोल जोशी. मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बघूया या तासाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 33 तासांनी अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन. वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा. विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची मोठी गर्दी. राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट. 15 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. भाजप नव्हे तर मित्रपक्षातल्या नेत्याकडून देवाभाऊंच्या जाहिरातींसाठी कोट्यवधींचा खर्च. रोहित पवारांचा खळबळजनक दावा. तर जाहिरातीसाठी काळ्या पैशाचा वापर, राऊतांचं टीकास्त्र. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना राऊतांकडून पूर्णविराम. दोन्ही पक्ष वेगळे असल्यामुळे स्वतंत्र मेळावे, राऊतांचं स्पष्टीकरण. दहिसर पूर्वेतील न्यू जनकल्याण इमारतीमध्ये भीषण आग. एका महिलेचा मृत्यू तर 5 ते 6 जण गंभीर जखमी. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी. या वर्षातलं शेवटचं खग्रास चंद्रग्रहण. 2018 नंतर प्रथमच खग्रास ग्रहणाची खगोलीय घटना. चंद्रग्रहणामुळे आज कोल्हापूरच्या अंबाबाईची आणि शेगावच्या गजानन महाराजांची शेजारती रद्द. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये 1.25 तास आधीच शेजारती. तुळजाभवानीलाही ग्रहण काळामध्ये सोहळ्यामध्ये ठेवणार. भारतीय हॉकी संघानं 8 वर्षांनी जिंकला आशिया चषक. कोरियाला हरवून भारताला 4थ्यांदा आशिया चषकाचा मान. पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीही पात्र. तर मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या